सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.1 द ब्रदर या पोयमचा वर्कशॉप. या पोयम मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे वर्कशॉपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व आपण व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले आहेत, सोडवून दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनेस्ट, हेल्पफुल अशा बऱ्याचशा आपल्याला लिहिता येतील. सी क्वेश्चन आहे, यूज द वर्ड्स गिवन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्सेस. म्हणजे आता खालील शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. तर सुरुवातीला दिलेला आहे स्माइल. स्माइल हा शब्द घेऊन आपल्याला सेंटेन्स तयार करायचा आहे. पाहूया, माय मदर हॅज अ स्वीट स्माइल. तुम्ही अजून दुसऱ्या प्रकारे लिहिलं तरीही चालेल. ब्रदर, माय ब्रदर हेल्प्स मी इन माय स्टडीज. त्यानंतर आहे रिव्हर. द रिव्हर फ्लोज थ्रू आवर विलेज. त्यानंतर आहे सी. द सी इज व्हेरी वास्ट. तर अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. डी क्वेश्चन आहे, डिस्कस अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला चर्चा करायची आहे आणि सोडवायचे आहेत. फर्स्ट आहे, व्हिच लाईन डू यू लाईक द मोस्ट फ्रॉम द पोयम अँड व्हाय. म्हणजे या कवितेतील सर्वात जास्त तुम्हाला आवडणारी ओळ कोणती आहे आणि ती का आवडते. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीची ओळ लिहिली तरीही चालेल. या ठिकाणी मी दिलेला आहे, यू माय ब्रदर, माय मून अँड सन. आणि व्हायचा आन्सर लिहूया, बिकॉज इट शोज लव्ह अँड अफेक्शन फॉर द ब्रदर. सेकंड क्वेश्चन, व्हिच क्वालिटीज ऑफ अ ब्रदर आर डिस्क्राइब्ड इन द पोयम. म्हणजे या कवितेमध्ये भावाच्या कोणत्या क्वालिटीज किंवा कोणते गुण वर्णन केलेले आहेत. आन्सर इज, अ ब्रदर इज लव्हिंग, केअरिंग, चीअरफुल अँड हेल्पफुल अँड प्रोटेक्टिव्ह. ई क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत ज्या कवितेतील आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. फर्स्ट आहे, व्हेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग. यासाठी तुम्हाला कविता पाठ असावी लागेल. सेकंड आहे, थ्रो स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. थर्ड आहे, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. फोर आहे, in every tear and every smile. F क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोयम अँड राईट देम. या कवितेमध्ये जे काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. पाहूया, डीप, कीप, वन, सन, पेन, गेन, स्माइल, वर्थवाईल, सी, मी, लॉंग, स्ट्रॉंग. आता या ठिकाणी त्यानंतर सिमिली दिलेली आहे. आपण मराठीत जसे अलंकार वापरतो तसे इंग्लिशमध्ये देखील वापरतात. तर सिमिली हा एक अलंकारच आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे पाहूया, रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्य वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. यामध्ये लिहिण्याचा कुठलाही भाग नाही, परंतु हे समजणं गरजेचं आहे. तर पाहूया, या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, द मून इज लाईक अ सिल्वर बॉल शायनिंग ब्राईट अबोव अस ऑल. आता ह्या सेंटेन्समध्ये, या कवितेतील ओळीमध्ये काय दिलेलं आहे, मून इज कम्पेअर्ड विथ सिल्वर बॉल. मूनला काय केलेलं आहे, सिल्वर बॉलशी कम्पेअर केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया, माय हर्ट इज लाईक अ हॅपी ड्रम. आता हर्ट इज कम्पेअर्ड विथ हॅपी ड्रम, बीटिंग फास्ट व्हेन फन हॅज कम. आता या हर्टला काय केलेलं आहे, कशाशी कम्पेअर केलेलं आहे, हॅपी ड्रमशी. मग आता खाली काय दिलेलं आहे ते पाहूया, व्हेन देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स युजिंग वर्ड्स लाईक ॲज इट इज सिमिली. म्हणजे दोन गोष्टींची जेव्हा तुलना होते किंवा त्यामध्ये लाईक, ॲज असे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणतात, सिमिली म्हणतात. आलं लक्षात. ही आपली जी पोयम आहे तर यातील मॅक्झिमम सेंटेन्स हे सिमिली या अलंकारामध्येच येतात. जी क्वेश्चन आहे, रीड द पोयम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. कविता वाचायची आहे आणि खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत. द नेम ऑफ द पोयम इज, या कवितेचं नाव काय आहे, द ब्रदर.
द पोएट ऑफ द पोयम इज, या कवितेचा कवी कोण आहे? अमनजीत सिंग. द पोयम इज अबाउट, ही कविता कशाबद्दल आहे? अ ब्रदर्स लव अँड सपोर्ट. फोर्थ आहे द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोयम इज, या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच किंवा जो अलंकार वापरलेला आहे तो कोणता आहे? सिमिली अँड मेटाफर, जो आता एक आपण आत्ताच पाहिलेला आहे. फाय द मेसेज ऑफ द पोयम इज, या कवितेतून कोणता संदेश दिलेला आहे? लव्ह, केअर अँड सपोर्ट बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगता येतील. एच क्वेश्चन पाहूया. टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू, म्हणजे तुमच्या मित्रांना सांगायचं आहे की तुमचा भाऊ तुमच्यासाठी काय करेल. इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास, म्हणजे जर मी क्लासमध्ये फर्स्ट आलो तर माझा भाऊ काय करेल? ही विल सेलिब्रेट विथ मी अँड फील प्राऊड. सेकंड आहे इफ आय फॉल व्हाईल प्लेइंग, म्हणजे खेळताना मी जर पडलो तर माझा भाऊ काय करेल? ही विल हेल्प मी अँड टेक केअर ऑफ माय इंजुरी. आय क्वेश्चन आहे अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली. आता खाली काही आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला अशा शब्दसमूहाला अंडरलाईन करायचा आहे ज्यामध्ये सिमिली हे फिगर ऑफ स्पीच ज्यामध्ये दिसून येईल. त्यामध्ये फर्स्ट पाहूया. शी इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. आता आपल्याला मागे आपण जी इन्फॉर्मेशन पाहिली त्यामध्ये लाईक, ॲज या शब्दाने आपण तुलना केलेली होती. तर या वाक्यांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी असे वर्ड्स आलेले आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन समजून येईल. फर्स्ट सेंटेन्समध्ये पाहूया. ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. सेकंड सेंटेन्स ही रन्स लाईक द विंड. आता या ठिकाणी लाईक द विंड या ग्रुप ऑफ वर्ड्सला आपल्याला अंडरलाईन करावं लागेल. थर्ड आहे द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. आता या ठिकाणी लाईक अ सिल्वर बॉल या ग्रुप ऑफ वर्ड्सला आपल्याला अंडरलाईन करावं लागेल. जे क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फ्रॉम द पोयम. आता या कवितेमध्ये जे काही सिमिलीचे एक्झाम्पल्स आलेले आहेत किंवा ज्या वाक्यांमध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येतो त्या ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. एक्झाम्पल ऑफ सिमिलीज फर्स्ट आहे लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी. सेकंड आहे थ्रो स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. आता या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे, याबद्दल माहिती दिलेली आहे. रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस. खालील ही जी वाक्य आहेत ती वाचायची आहे. यामध्ये लिहिण्याचा कुठलाही भाग नाही, परंतु आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. पाहूयात. फर्स्ट, ही इज अ लायन. सेकंड आहे शी इज अ शायनिंग स्टार. थर्ड आहे माय क्लासरूम वॉज अ झू. फोर आहे टाइम इज मनी. आता खाली काय दिलं आहे पाहूया. व्हेन देअर इज अ कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स विदाउट युजिंग वर्ड्स लाईक ॲज इट इज अ मेटाफर. मागच्या आपण सिमिली या फिगर ऑफ स्पीच मध्ये बघितलं होतं, ज्या वाक्यांमध्ये लाईक ॲज हे वर्ड्स येऊन जर कंपॅरिझन असेल, तुलना असेल, तर त्याला सिमिली म्हणतात. आता याच्या विरुद्ध या ज्या वाक्यांमध्ये ॲज किंवा लाईक हे शब्द न वापरता तुलना केली जाते त्याला आपण मेटाफर म्हणतो. तर के क्वेश्चन मग यावर आधारित आहे, तो पाहूया. फाइंड अँड राईट द एक्झाम्पल ऑफ मेटाफर फ्रॉम द पोयम. या कवितेमधील मेटाफरचे आपल्याला एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. एक्झाम्पल पाहूया. यू, माय ब्रदर, माय मून अँड सन. यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. आपल्या भावासाठी बर्थडे कार्ड आपल्याला ड्रॉ करायचा आहे किंवा बनवायचा आहे. आता या ठिकाणी एक सुंदर असं बर्थडे कार्ड बनवलेलं आहे, ज्यामध्ये काही मेसेज देखील लिहिलेला आहे. डिअर दादा, विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. यू आर द बेस्ट ब्रदर इन द वर्ल्ड. आय होप यू गेट मेनी गिफ्ट्स अँड ईट लॉट्स ऑफ केक. I love playing football with you. May you pass your exam with first rank from your loving brother or sister.
एम क्वेश्चन पाहूया. राईट डाऊन द क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर्स इन द पेटल्स. आता आपला पाठ ज्या महिन्यात आपण हा शिकणार आहोत त्या महिन्यात नक्कीच रक्षाबंधन आलेलं असणार आहे. तर या ठिकाणी राखीचं चित्र आहे आणि सेंटरला आपल्याला ब्रदर दिलेला आहे आणि या पाकळ्यांमध्ये आपल्याला आपल्या भावाच्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या लिहायच्या आहेत. तर पाहूया. स्ट्रॉंग, cheerful, caring, loving, helpful, kind, supportive अँड होपफुल. तर अशा प्रकारे आपल्याला ही राखी या क्वालिटीजने पूर्ण करता येईल. आता शेवटचा क्वेश्चन आहे एन. राईट अँड एसे ऑन माय ब्रदर युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. माय ब्रदर वरती आपल्याला निबंध लिहायचा आहे. खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते पॉइंट्सचा वापर आपल्याला करायचा आहे. पॉइंट्स आर इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर, हाऊ ही केअर्स फॉर यू, हाऊ ही सपोर्ट्स यू, हाऊ यू एन्जॉय युअर टाइम टुगेदर. तर हे काही 4 पॉइंट्स आहेत. या पॉइंटच्या आधारे आपल्याला हा एसे पूर्ण करायचा आहे. तर लिहूया. माय ब्रदर. माय ब्रदर इज लव्हिंग, केअरिंग अँड काइंड. He always helps me in my studies and takes care of me. He supports me in every situation and encourages to do my best. We play games, read books, and spend happy time together. He always makes me smile and teaches me good habits. I love my brother very much because he